नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिवा रायडर सुकेश या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पुन्हा एका राईडला निघालो आहे आणि मी कुठे जातो हे तुम्हाला बाय रोड रस्त्यातच सांगेनच. आणि बाकीची ही आपली मंडळी आहेत सगळी. हे आपली बाईक राईड आहे आज एक. A few minutes later. आजची जी आपली राईड आहे ही मडला मनोरी इकडे आहे आणि इथून आता मडला उतरून आपण पुढे बोटने जाणार आहोत आणि पुढे परत मग आपली राईड होणार आहे. A few minutes later. बाकीचे सगळे आले आहेत. A few minutes later. कॅमेरा मे बी बंद झाला होता थोडा वेळ. काय नाही, राईडच्या वेळेला छोटं मोठं असं होतच असतं. तर रात्रीचे 10:30 वाजलेत. आपण अजून मालाडला सुद्धा नाही पोचलोय. बाकी आम्ही हायवेवरून आता ओबेरॉय मॉल जो आहे गोरेगावचा तिथून आम्ही लेफ्ट मारला आणि पेट्रोल पंपच्या इथून आम्ही आतमध्ये आलो आता लेफ्टला. आणि तिथून हा जो रूट आहे हा मधला रूट आहे. हा डायरेक्ट मारवे बीचला कनेक्ट होतो. मारवे जेटी जी आहे तिकडे. इकडे क्लायमेट थोडं थंड आहे. 2 दिवसापासून तसं पण गरमच होतं आहे. आणि आता एकदा का उद्या होळी झाली की गरमी चालू होईल प्रॉपर. आहे सर पाठीमागे आहेत. झालं झालं सुनसान सडक आहे एकदम. आजूबाजूला जास्त काही हे नाही आहे, जंगलच वाटतंय मला तर. समुद्र जवळच आहे इथून. जशी थंडी हवा वाढते तसा समुद्र जवळ येतोय हे समजलंय.
रात्रीची 10:58 झालेत आणि ते आम्ही बोटची वाट बघतोय आता. समोर आपलीच मंडळी आहेत सगळी. 20 minutes later. A few minutes later. रात्रीचे 12:07 झालेत आणि आपली राईड 27 किलोमीटर झाले आणि आता पोचलोय आम्ही सगळे. हे समोर तुम्ही बघू शकता आपल्या गाड्यांची पार्किंग. सगळ्या गाड्या आपल्या इकडेच आहेत. हे आपल्या सगळ्या लेडीज बसल्या आहेत. आजी कसं वाटतंय आजी? दमल्यात आजी. काय बोलताय? पोचलो. बरं वाटतंय. हाय, मस्त जस्ट पोचलोय आम्ही आणि मस्त वाटते, मजा येते. आणि उद्याचा अजून खूप काही गोष्टी खूप बाकी आहे, अजून खूप काही. मुंबई हरली. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. शिट शिट. आहे काय मागे? हा, हे आपलं एवढं सर्व लगेज आहे, हे आपण गाड्यांवर आणलंय आपल्या. पेडणेकर कसं आणलंय आम्हालाच माहिती. गाड्यावर नाही एवढं लगेच. ट्रिपल सीट घेऊन आलोय. कसा होता एक्सपिरियन्स पेडणेकर? कसा होता एक्सपिरियन्स? मस्त. मित्रांनो, हे समोर जे तुम्ही बघताय हे आपल्या विलाचं नाव आहे हेनरिक्स फार्म. खूप छान आहे विला. हा समोर जो बघताय हा विला आहे. लेडीज सर्व खाली थांबतायत आता इथे आणि आम्ही जेंट्स जे आहोत ते सर्व वर जातोय वरच्या फ्लोअरला. आणि हा लेफ्ट साईडला तुम्ही बघताय हा इथे स्विमिंग पूल आहे. आणि इथून आपण आता वर जातोय. वरती आलो की ह्या आपल्या 2 रूम्स आहेत. अरे वा, आराम करताय? तुझा सोफा आहे. ही समोरची जी बेडरूम बघताय तुम्ही, ह्याच्यात 2 बेड आहेत. एका बेडवर 3 जणांना झोपण्यासाठी जागा आहे आणि बाकीच्या दुसऱ्या बेडवर 2 जणांना झोपण्यासाठी जागा आहे. आणि इथे पण सेम पॅटर्न आहे. या रूम मध्ये पण बाजूबाजूलाच आहेत. रूम स्पेस आहे, मस्त आहे. सर्व सामान. भूत बघा, भूत. अरे फेमस तर व्हायचंय. लाईव्ह बना दूंगा. चालेल, आवडेल आपल्याला लाईव्ह बनवली तर. नेक्स्ट पण ह्याच्यामध्ये आम्ही तर आहोत. चला आता जेवून घेऊया. जेवून घेऊया. हो अण्णा, नमस्कार अण्णा. अण्णा थकलेत. अन्न थकले. ट्रिपल गाडी चालवून. ट्रिपल गाडी.
ट्रिपल गाडी कशी चालवलीस? ट्रिपल सीट बोल. ट्रिपल सीट विथ एवढं सामान डब्बे पण फार्म हाऊस चांगलं आहे. अच्छा. फार्म हाऊस एक नंबर आहे. जेवून घ्या. हे आहे आपल्या रात्रीचं डिनर. व्हेज पुलाव, पनीर पुलाव, छोले आणि पापड आणि लोणचं. A few minutes later. Two hours later. ही जी तुम्ही बघताय समोर ही अजून एक रूम आहे. इथं आता बघूया आपण आतमध्ये काय चाललंय. अरे वा, काही अरे इथं मस्त आहे, अजून मस्त आहे. म्हणून तुला तिथे सांगत होतो. बाकींचे आवाज आहेत का? स्वतः चालू आहे. कोपरा पकडायचा आहे. तर रात्रीचे 3:15 झालेत आणि आपले सगळे जे ॲक्टिव्हिटीज आहेत स्विमिंग पूलमध्ये वगैरे तुम्ही बघितलंच असाल. आणि आता हाऊसी खेळत होते सगळे. सो हेच उद्या आता जे काय आहे आपले बाकीचे एन्जॉयमेंट तुम्ही बघा आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि हा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू होणार आहे. सो आता आम्ही झोपतोय. तुम्ही आपली काळजी घ्या. गुड नाईट. उद्या भेटूया.